दीपप्रज्वलनाने करतो आहोत। कोणत्याही समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करणं ही आपली भारतीय संस्कृती परंपरा आहे आणि या परंपरेप्रमाणे आपण जे सत्याचं, सुंदरतेचं, उन्नतीचं, ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जात आहे ते दीपप्रज्वलन करून आपण आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी पूर्ण करत आहोत। संत ज्ञानेश्वर असं म्हणतात, मी अविवेकाची काजळी भिडूनी विवेक दीप उजळी, ते योगी या पाहे दिवाळी निरंतर। आणि दुसरा कवी असं म्हणतोय, संपूर्ण अंधार सहा उडूदे आकाश तारे, गंधाळ्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे, जागी आली सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, घट्ट व्हावा प्रेम धागा। हा प्रेम धागा घट्ट व्हावा यासाठी आपण हे दीपप्रज्वलन करतो आहोत। आपल्या आयुष्यातला अज्ञानाचा अंधकार कायमचा दूर व्हावा आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये निर्माण व्हावा। हा ज्ञानाचा प्रकाश प्रयत्न करण्याचं सामर्थ्य ज्या पुस्तकाच्या पानामध्ये दडलेलं आहे त्या पुस्तकाचा आपण या ठिकाणी खरं तर जागर करण्यासाठी या ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित आहोत। प्रत्येकाचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। ज्यांच्या शुभास्ते हे दीपप्रज्वलन होत आहे त्या सर्व मान्यवरांना आपण विनंती केलेली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत विनंती करतो आहे। कारण खरं तर आपल्या आयुष्यात अंधार दूर सारत इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश करण्याचं काम करत मी उपस्थित मान्यवरांना खूप खूप धन्यवाद देतो आहे। त्यांच्याच शुभास्ते आपण हे दीपप्रज्वलन करतो आहोत। अशी व्यक्तिमत्व आज कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत की त्यांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवरती असणार पाहिजे। धाराशिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे। तरी आपल्या इथं एकूण बरेच स्टॉल आलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनातर्फे पण आपल्या पुण्याहून येथे स्टॉल आलेला आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना कितपत आज त्यांना प्रतिसाद भेटलेला आहे ते बघूया। नमस्कार सर, मी शासकीय फोटोजंको मुद्रणालयातील लिपिक बोलत असून माझं नाव डॉक्टर प्रवीण शंकर सोलंकर आहे। आज धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रंथोत्सवानिमित्त या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील ग्रंथपाल या ठिकाणी आलेले आहेत आणि या ग्रंथाच्या उत्सवामध्ये ग्रंथ खरेदी करत आहेत। अशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर ग्रंथोत्सव घेतला आणि त्या ठिकाणी प्रत्येक ग्रंथपालाने आपल्या ग्रंथालयात पुस्तकं ठेवली तर प्रत्येक ते पुस्तक खेड्यातील प्रत्येक वाचकापर्यंत जाईल आणि अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यापासून सर्व जिल्ह्यामध्ये हे ग्रंथोत्सव भरवत आहेत। तरी धाराशिवमधील सर्व ग्रंथपाल या ठिकाणी आले, त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, या ठिकाणी खरेदीची सुद्धा आनंद घेत आहेत। आपण म्हणतो वाचन संस्कृती बिघडत चाललेली आहे, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे। जो बोलतो तो कधीच वाचत नाही म्हणून तो बोलतो। आज या ठिकाणी 10-20 हजार रुपयाच्या विक्री होत आहेत। ह्याचा अर्थ असा की ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथ विकले जातात, ते वाचले जातात। त्यामुळे माझं असं मत आहे वैयक्तिक की कधीही ग्रंथ वाचन संस्कृती बुडणार नाही आणि बुडलेलं नाही, बुडू देणार नाही असे वाचक वर्ग आहेत आणि हे पोचवण्याचं काम प्रत्येक जिल्ह्यातील ग्रंथपाल करत आहेत आणि अशाच प्रकारचं काम ग्रंथपालांनी करावे। ग्रंथोत्सवामध्ये प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांनी असे ग्रंथोत्सव भरवावेत। त्या ठिकाणी आपले मराठीची अजून अभिजात भाषेचा दर्जा दुप्पट होण्यासाठी प्रयत्न होईल। तरी मी एवढं बोलून मी थांबतो। आलेले आहेत ग्रंथपाल असेल, कार्यवाहक असेल, सचिव असेल, अध्यक्ष असेल, कर्मचारी असेल, ते ग्रंथ प्रदर्शनासाठी आलेले आहेत। तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। आज या ठिकाणी ग्रंथ महोत्सव धाराशिव 2024 यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। वास्तविक पाहता या ग्रंथ महोत्सवासाठी ग्रामीण भागातील सर्व वाचक, ग्रंथपाल तसेच पुस्तकप्रेमी अशी सर्व काही लोक या ठिकाणी आम्ही मिळून आलेलो आहोत। इथलं वातावरण पाहिलं असता एकदम याच्यामुळं खरंच वाचकावर एकदम चांगल्या पद्धतीनं परिणाम होणार आहे। ज्यामुळं की आपण पाहत आहोत की प्रत्येक गावागावामध्ये ग्रंथालय आहेत, परंतु त्या ग्रंथालयाचा उपयोग कशा पद्धतीनं करावा, कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोचावं, पुस्तक हे शाळेतल्या विद्यार्थ्यापर्यंत कशा पद्धतीनं द्यावं, वेगवेगळ्या संकल्पना या आजच्या या ग्रंथालय उत्सवातून आम्हाला पाहायला मिळाल्या। तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल पुस्तकाचे लावण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये शासकीय ग्रंथालयाचा सुद्धा एक शासकीय स्टॉल लावण्यात आलेला आहे। तसेच इतरही स्टॉल या ठिकाणी आहेत। वेगवेगळ्या स्टॉलवर आपण पाहू शकतो इकडे तिकडं तर या ठिकाणी वेगवेगळी लोक ग्रंथपाल आपली पुस्तक खरेदी एकदम चांगल्या पद्धतीने करू लागलेत। यामुळे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमुच्या जीवनाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका। असं शब्दांना
संपत्ती समजणारे संत तुकाराम महाराज, कारण त्यावेळेला त्यांनी हे जाणलं होतं की भारतीयांची जर मन, मेंदू आणि मनगट जर सशक्त करायची असतील तर वाचनाशिवाय पर्याय नाही. तर आज जसं एक मूल एक घर, तसं एक मूल एक पुस्तक हे असणं गरजेचं आहे. कारण वाचनामुळं अनेक गोष्टी, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव आहे की एका वाचनामुळं मी आत्महत्या करण्याचा विचार बदलला. ते पुस्तक होतं इडली, ऑर्किड आणि मी, जे विठ्ठल कामतचं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकातून आपल्याला जगण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जातात किंवा त्याच्या उपाय शोधले जातात. त्याच्यामुळं वाचन संस्कृती रुजणं आज काळाची प्रचंड गरज आहे असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी सूरज संभाजी कांबळे, नळदुर्गचा रहिवासी आहे, तालुका तुळजापूर, धाराशिव जिल्हा. तर आमच्या नळदुर्गमध्ये लोकमान्य वाचनालय या ठिकाणचा मी वाचक आहे. तर मला आज माहीत झालं की आपल्या इथे इथं ग्रंथ महोत्सव आहे. तरी आपण आलो आहोत की सुविद्या ग्रंथ भांडारमध्ये. तर आज डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि एकदा मस्तक सुधारलं की कोणासमोर नतमस्तक होण्याची वेळ येणार नाही. तर अशाच काही वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत, काही गोष्टींचे लहान मुलांसाठी वेगवेगळे पुस्तकांची इथं उपलब्धता करून दिलेली आहे. तर मी जे काही सर्व वाचक मंडळ आहे त्या सर्वांना मी विनंती करतो की त्या सर्वांनी वाचन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे त्याचप्रमाणे आपल्याला वाचन या अन्नाची गरज आहे. जसं की वाचन हे मनाचे अन्न आहे असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे असे इथे या ठिकाणी वेगवेगळे ग्रंथ महोत्सव भरलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर ज्या नुकताच प्रदर्शित झालेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरचा संभाजी ही देखील एक कादंबरी इथं आहे. तर